सोलापूर शहरात शेअर मार्केट ट्रेडिंगच्या व्यवसायातून 1000% परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याला तब्बल 68,26,000 रुपयांचा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी किरण नागनाथ कोठा राहणार रंगराजनगर मार्केट यार्ड मागे सोलापूर यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी 2 अनोळखी इस्मांसह वेगवेगळे बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आशिष आणि टीना मल्होत्रा नावाच्या व्यक्तींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून फिर्यादीची ओळख वाढवली। त्यांना जास्त नफ्याचे आमिष दाखवले। त्यांनी फिर्यादीला व्हॉट्सअॅपवरील 102 इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी रिसर्च इन्स्टिट्यूट या ग्रुपमध्ये घेतले। त्यानंतर आशिष आणि टीना मल्होत्रा नावाच्या व्यक्तींनी बनावट मोबाईल ऍप्लिकेशन लिंक्स पाठवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला। शेअर आणि IPO ची किंमत वाढल्याचे खोटे चित्र दाखवून आरोपींनी फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यावर एकूण 68,26,000 रुपये वर्ग करून घेतले। मात्र कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न देता फिर्यादीची फसवणूक केली। या प्रकरणी 2 अनोळखी व्यक्ती व बँक खातेधारकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि IT ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने हे करीत आहेत।